हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. आणि याच्यामध्ये 17 चॅप्टर आहे क्लोथ्स अवर नेसेसिटी, म्हणजेच वस्त्र आपली गरज. तर हा जो चॅप्टर आहे हा तुम्ही स्कूलमध्ये लर्न केला असेल, तुम्ही तर व्यवस्थित रीड केला असेल. तर चला, आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचा कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत, म्हणजेच यावरचे जे काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत हे अगदी डिस्कस करणार आहोत. ओके, सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तसेच खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे सुद्धा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे एक्सरसाइजचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. So let's start to the first question. Write the names of those objects in the list below that you would like to own. तर खाली काही ऑब्जेक्ट्सची नावं दिलेली आहेत किंवा त्याची एक लिस्ट दिलेली आहे. त्यातले तुमच्या जवळ कोणते तुम्हाला ठेवायला आवडतील याचे या ऑब्जेक्ट्सची नावं सांगायची आहेत किंवा लिहायची आहेत. तर चला, काय काय ऑब्जेक्ट्स आहेत बघूयात. ओके, तर ही लिस्ट इथं दिलेली आहे. फर्स्ट आहे वॉटर बॉटल, बॉल, देन मार्बल्स, देन लॅपटॉप, फ्लावर प्लॉट, मोबाईल फोन, बायसायकल, स्कूटर, फोटो फ्रेम अँड टिफिन बॉक्स. तर चला, यामधलं तुमच्याजवळ काय काय असायला हवं असं तुम्हाला वाटणार. फर्स्ट तर वॉटर बॉटल, देन बॉल, देन मार्बल्स, लॅपटॉपची तर सध्या गरज नाही, फ्लॉवर पॉट नाही, मोबाईल फोन नाही, देन बायसिकल, स्कूटर नाही, फोटो फ्रेम नाही आणि येणार टिफिन बॉक्स. तर हे ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या तुमच्याजवळ असाव्या असं तुम्हाला वाटणार. चला स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तरी चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सेकंड, मेक अ नोट ऑफ द क्लोथ्स यू वुड चूज टू विअर ऑन अ ट्रॅडिशनल डे. तर स्कूलमध्ये ट्रॅडिशनल डे असतो, तर त्या ट्रॅडिशनल डे दिवशी तुम्हाला कोणत्या प्रकारची कपडे घालावी वाटतील यासाठीचे त्याची जी नावे आहेत ती द्यायची आहेत. तर चला, इथे मी देते आय वुड चूज टू विअर. बॉय जर असेल म्हणजे मुलं असतील तर त्यांना कोणत्या प्रकारची आवडणार, धोती, कुर्ता, फेटा एक्सेट्रा. आणि जर गर्ल असेल तर त्यांना नऊवारी साडी किंवा घागरा असे हे ट्रॅडिशनल वेअर करावेसे वाटणार. नाव, थर्ड क्वेश्चन, द नेम्स ऑफ द सम स्टेट्स आर गिवन इन द टेबल बिलो. तर काही राज्यांची नावं दिलेली आहेत. राईट द नेम्स ऑफ द फॅब्रिक और गार्मेंट्स दे आर फेमस फॉर. तर तिथे कोणत्या प्रकारची वस्त्र वापरली जातात किंवा तिथे कोणत्या प्रकारचे वस्त्र फेमस आहेत हे लिहायचं आहे. तर चला, हा तो टेबल आहे. तर इथे बघा, स्टेट पहिल्यांदा दिलेला आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये काय फेमस आहे, नऊवारी साडी, त्यानंतर पैठणी साडी, कुर्ता, धोती, फेटा आणि उपरणे एक्सेट्रा. ओके, देन नेक्स्ट स्टेट दिलेला आहे गुजरात. तर गुजरातमध्ये घागरा, चोली, बांधणी सिल्क साडी, कफाणी एक्सेट्रा. पंजाबमध्ये कुर्ता, पजामा, सलवार, कमीज, पटियाला सिल्क साडी एक्सेट्रा. नेक्स्ट स्टेट आहे ओडिसा. ओडिशामध्ये संबलपुरी साडी, कुर्ता, गमोचा, बोमकाई साडी एक्सेट्रा. देन वेस्ट बेंगालमध्ये धोती पंजाबी स्टाईलमध्ये, ढकाई साडी, कंठा साडी एक्सेट्रा. आणि कर्नाटकामध्ये कोट्टा सिल्क साडी, मैसूर सिल्क साडी, धोती आणि कुर्ता एक्सेट्रा. सो चला स्टुडंट, या पद्धतीने आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. ज्या स्टेटमध्ये जे फॅब्रिक फेमस आहे किंवा जे गार्मेंट्स वापरले जातात त्याचे आपण इथे नावं दिलेली आहेत. तर याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि असेच एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला इतर कोणत्या सब्जेक्टचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू. बाय बाय.